राम राम, स्वागत आहे तुमचं. आपण रात्री आलो होतो खात भरून. दुसऱ्या ट्रिपला फसली आपली गाडी. मग म्हणलं आता काय लोचात झालाय. तेवढ्यात काय ट्रॅक्टर आणला नामदेव भाऊचं. लगेचच ओढून काढलं. मग म्हणलं काय अडचण नाही, कारण ट्रॅक्टर आल्यामुळं गाडी काय एकाच बरीच निघून गेली. मग काय निवांत गाडी लावून आलो. सकाळी खाली करायची होती. सकाळी सकाळी आंघोळ केली. मस्तपैकी शेवायचा भात केली ती आईनं, ती खाल्ला. मग निघालो डायरेक्ट गाडी खाली करायला. शेतात गेलो, पोते वगैरे खाली केले. मग म्हणलं आता जायला लागते, कारण आपण घेतली होती ऑर्डर. आपल्याला जायचं होतं मल्चिंग घेऊन बाहेर. मग म्हणलं चला आता जायला लागते. मग तिथून गेलो. गावात गेल्यानंतर मग म्हणलं आधी जायला लागते कंपनीकडे, कारण लय उशीर झाला होता. आज मल्चिंग थोडीच होती, दुसरं पण मटेरियल भरायचं होतं. त्यामुळं मग म्हणलं आधी नीट जावं. मग काय कंपनीत जाण्याच्या आधी म्हणलं गाडी लय मुचमुच करत होती, आधी डिझेल टाकून घ्यावं. मग काय म्हणलं डिझेल वगैरे टाकलं. काय 2,000 रुपयाच टाकून द्यावं म्हणलं एक बरंच. मग डिझेल टाकलो आणि धरला की सूर. गाडी भरली. आपल्यासोबत काय एक भाऊ होता. मग म्हणला भावाला वाटाचं सोडायचं होतं. दोन जागी माल थोडा थोडा टाकला. भावानं म्हणला थोडा वेळ आहे तोपर्यंत चहा घ्या. म्हणला भाऊ धन्यवाद. असं कोण प्रेमानं चहा पाहिजेत नाही हो. मग तिथून आलो दुसऱ्या पॉईंटला. इथं आल्यानंतर काही मटेरियल उतरायचं होतं. मग मटेरियल वगैरे उतरून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जायचं होतं आता पुढच्या दिशेने, म्हणजेच आपल्याला आपला पॉईंट होता देगलूर. मग म्हणलं आता लावला सूर. रस्ता असा होता की बाबा काही सांगायचंच काम नाही, दुसरं कोणी दिसतच नव्हतं. त्याआधी आपण येत होतो वापस उदगीरच्या बाहेर गेल्यानंतर शिवम रेसॉर्ट इथं म्हणून आहे, तिथं तळ्यावर एक पूल केला आहे मस्तपैकी. मग काय म्हणलं इथून छान असा व्हिडिओ उचलला. मग आपल्याला लागायचं होतं आता परत कुठं आपल्या देगलूरच्या रस्त्याला. त्यासाठी आपल्याला जायचं होतं कॅप्टन चौकात. इथून आलो, इथून आपल्याला टर्न घेऊन निघायचं होतं आता बाहेर. मग म्हणलं आता लावायला ते सूर, कारण ऊन इतकं तापत होतं आणि गाडी पण इतकी तापली होती की निभार. मग म्हणलं आता लवकरात लवकर जवळ करायला लागते, ऊन लय लागायला. मग गाडी ड्राईव्ह लावलं सावलीला. मग म्हणलं बाई जरा थंड होईल तोपर्यंत म्हणलं आपण रस घ्यावं. रस सांगितला होता मावशीला. मावशीनं काय कवाचा काढलेला रस दिला की रस तर निवळ खराब लागला. आता काय अन्न आहे काही मन नाही, पण म्हणलं लईच अवघड आहे. मग रसानं तोंड लय खराब पडलं होतं म्हणून जरा चिप्स पॅकेट घेतले, कारण या रोडला कुठं हॉटेलच गाठ ना. मग रस्ता लागला सुपर हायवे. ह्या 10 किलोमीटरनंच घातला आपला 1 तास. मग म्हणलं लय आला वैताग. मग काय आता आली या भोगाशी असावे सादर. शेतात उतरायला लावलं मल्चिंग वागानं. मग म्हणलं चालतंय आता. तिथून धरला सूर देगलूरच्या दिशेनं. गेलो शेवटच्या पॉईंटला. जवळपास थोडासाच माल शिल्लक राहिला होता गाडीमध्ये, लोड कमी होता. पण आज दिवसच गेला. त्यानंतर काय तिथून बाहेर निघालो आणि मस्त असं महाराजाचं दर्शन झालं. मग म्हणलं मन लय खुश झालं. मग म्हणलं आता वाघ निवांत चालणार, रेट्या लावणार. शेवटचा राहील तर एक लोडिंग, तेवढी बी अनलोडिंग केली. त्यानंतर कुठं काही खाल्लं नव्हतं. मस्तपैकी वडापाव खाल्ला. वडापाव खाऊन आता धरला गावाकडचा सूर. आता म्हणलं आता काही सुट्टी नाही. मग काय ना कर एनर्जीसाठी मस्तपैकी मॉन्स्टर घेतलं. भेटू आता लवकरच नवीन एका ब्लॉग.